शुभेच्छा देते। आणि महिला या दयेच्या नाही तर सन्मानाच्या पात्र आहे, त्यांना दया दाखवू नका, त्यांचा सन्मान करा, हेच मी इथल्या उपस्थित असलेल्या लोकांना सांगू इच्छिते। आज महिला ही कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही। पारंपरिकरित्या जे पुरुषांचे क्षेत्र आहे तिथेही महिलांनी स्वतःचा कब्जा जमवलेला आहे। देशामध्ये दुनियेमध्ये कुठे काय चाललं याची खबर तर ती ठेवतेच आहे, काळाबरोबर स्वतःला अपडेटही करते आणि त्याचबरोबर स्वतःच्या मुलीला स्वावलंबीही बनवते। आणि आपण जसं अजूनही काही लोकांचे विचार आहे की कुळाचा दीपक मुलगा, तर मला अशा विचार ठेवणाऱ्या लोकांना विचारायचं आहे की मुलगी आज कुठे कमी पडते? कुठचं असं क्षेत्र आहे की मुलगी तिथे एक कुलदीपकाचा रोल निभावत नाहीये? आज जगामध्ये सर्वत्र मुली खूप कामयाब होत आहे आणि आपण प्रत्येक क्षेत्रात बघतो आहे की सगळ्या ठिकाणी आपल्याला महिला दिसतील। तर ही खूप प्राऊड फील करण्याची गोष्ट आहे। आपल्या देशामध्ये जितकेही महापुरुष जन्मले त्यांनी एका स्त्रीच्याच कोखमध्ये जन्म घेतला। तर पहिले ती स्त्री जन्माला येते, तिच्यानंतर पुरुष। आणि परमेश्वराने सगळ्यात मोठी शक्ती जी स्त्रीला दिली आहे ती एक मूल जन्माला घालण्याची, ती कुठल्याच पुरुषामध्ये नाहीये। तरी हा एक आपल्या महिलांचा खूप मोठा प्लस पॉइंट आहे। आणि तुम्हाला सर्वांना इथं बघून आणि आज मला हे दोन शब्द तुमच्याशी बोलता आले याबद्दल मला फार छान वाटतंय। पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच मॅम। आणि जसं असतं ना, लेडीज फक्त एक दिवसापुरतं रिस्पेक्ट करू नका, रिस्पेक्ट दॅम फॉर ऑल 365 डेज। पूर्ण लाईफ टाईम यू शुड रिस्पेक्ट लेडीज, बिकॉज तुम्ही आपण सगळे जे पण आहोत दॅट इज बिकॉज ऑफ अ मॉम, अ सिस्टर, अ फ्रेंड्स, अ वाईफ्स, राईट? थँक्यू सो मच मॅम। आणि आपल्याबरोबर तुम्ही सुद्धा आमच्या सोनाली सर, आपल्या सोनाली मॅम असणार आहेत आणि आपण एक लवकरच कट करू। आणि तो